नमस्कार मित्रांनो, बांधवांनो आणि भगिनींनो, संत विचार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। बांधवांनो, जिवंतपणे आईवडिलांचा सांभाळ करायचा नाही आणि मेल्यावरती मात्र श्राद्धविधी करणाऱ्या ढोंगीपणावरती जगद्गुरु तुकोबराय ताशेरे ओढताना म्हणतात, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी। मित्रांनो, जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना भुकेला त्यांचे अन्न नाही, त्यांची दुर्दशा करायची आणि मेल्याच्या नंतर मात्र हे जे श्राद्धविधी आहेत, पिंडदान करून भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी। मेल्याच्या नंतर आपले जे माता पिता आहेत ते अन्न खायला येणार आहेत का? तर नाही, ते तर आपणच खाणार आहोत। केले आपणची जेवी, अत्यंत मार्मिक शब्दात तुकोबरायांनी यावरती ताशेरे ओढलेले आहेत। मित्रांनो, काही दिवसापूर्वी एक मन विषण्ण करून टाकणारी बातमी मी वृत्तमानपत्रामध्ये वाचली होती की काशी वाराणसी येथील एक प्रसिद्ध ख्यातनाम साहित्यिक श्रीनाथ खंडेलवाल यांचं काशीतील एका वृद्धाश्रमामध्ये निधन झालं। 400 पुस्तकं त्यांनी लिहिलेली होती, पद्मश्री पुरस्कार प्राप्त, आणि विशेष म्हणजे 80 कोटी त्यांची मालमत्ता होती। आणि त्यांचे जे 2 अपत्य होते ते अकॅडमिक क्वालिफिकेशन त्यांचं उच्च होतं, एक व्यावसायिक होते आणि एक मुलगी त्यांची सुप्रीम कोर्टामध्ये वकील होती। आणि मित्रांनो, या दोनही त्यांच्या अपत्यांनी त्यांच्यासोबत दगाफटका करून त्यांची 80 कोटीची प्रॉपर्टी हडप केली आणि त्यांच्या वृद्धापकाळात त्यांचा सांभाळ करण्यास साफ नकार दिला। आणि त्यांचं दुर्दैव एवढं की त्यांचे अंतिम संस्कार करायलाही त्यांच्या या दोन्ही अपत्यांनी नकार दिला। मग मित्रांनो, इथे आपल्याला मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, सकल तीर्थाची ये धुरे जिये का माता पितरे, तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे। मित्रांनो, जोपर्यंत आपले आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत तेच आपले सर्वात मोठं तीर्थक्षेत्र आहे, असं माऊलीला या ओवीमधून अभिप्रेत आहे। त्यांच्या सेवेसाठी जर आपल्याला आपल्या शरीराची कुरवंडी करावी लागली तरीही आपण माघार घ्यायला नाही पाहिजे, असं माऊलींना या ओवीमधून म्हणायचं आहे। जुन्या आदर्शांची आपल्या समाजाला आज परत एकदा गरज आहे। आपल्या वडिलांच्या वचनपूर्तीसाठी, त्यांनी दिलेल्या वचनासाठी हसत हसत 14 वर्ष वनवास स्वीकारणारा राजपुत्र रामचंद्र हे आपले आदर्श असले पाहिजेत। आपल्या वृद्ध आणि अंध आईवडिलांना कावडीमध्ये ठेवून काशी यात्रेला निघालेला श्रावण बाळ हा आपला आदर्श असला पाहिजे। दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे। मित्रांनो, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। यासाठी आपल्याला अकॅडमिक क्वालिफिकेशन सोबतच संत विचारांची, सुसंस्कारांची गरज आहे। मित्रांनो, असंच माऊलींना आणि तुकोबरायांना म्हणायचं आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा। तुर्तास इथेच थांबतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी।